नंदुरबार भाजपचे उमेदवार विजयकुमार गावित यांचा सध्या मतदारसंघामध्ये डोर टू डोर प्रचार सुरू आहे आणि या प्रचारादरम्यान डॉक्टर गावित यांनी मागील 30 वर्षात केलेली विकास कामे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। सोबतच विरोधकांकडून केला जाणारा प्रचार हा चुकीचा असून आपण केलेले विकास कामे जर विरोधकांना दिसत नसतील तर त्यांनी आपले डोळे तपासून घ्यायला हवेत असा टोला सुद्धा गावित यांनी लगावलेला आहे। तसंच राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असा विश्वास विजयकुमार गावित यांनी व्यक्त केलाय। दरम्यान या संदर्भात मंत्री विजयकुमार गावित यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी। पाहूया। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे 2 दिवस उरले असून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहे। आज डॉक्टर गावित हे नंदुरबार शहरातून डोर टू डोर कॅम्पेन करत आहेत। आपण जाणून घेऊया डॉक्टर गावित यांची रणनीती काय आहे। साहेब, आपण शेवटचे 2 दिवस उरले आहेत प्रचारासाठी, डोर टू डोर कॅम्पेन करतायत, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? मी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये जे पॅचेस राहिलेले आहेत त्या ठिकाणी मी भेट देऊन मतदारांना विनंती करतो आहे व त्याचबरोबर ठराविक ठिकाणी भेटीसुद्धा देत आहे, कारण हे अंतिम टप्प्यात आहे आणि हा महत्त्वाचा टप्पा आहे। त्यामुळे यात अशा पद्धतीची रणनीती मी आखली आहे। साहेब, विरोधकांकडून आरोप केला जात आहे की 30 वर्षात तालुक्याचे पाहिजे तसा विकास झालेला नाही। आपले त्यांना काय उत्तर राहील? त्यांना माझं एवढंच उत्तर राहील की त्यांनी ऑफिसकडे जाऊन तपासणी करून घ्यावी, म्हणजे त्यांना मी काय काम केलं 30 वर्षामध्ये हे त्यांना दिसेल। साहेब, विरोधकांकडनं दरवेळेस हे निवडणुकीत आरोप केला जातो की डॉक्टर गावित जे आहेत त्यांच्या परिवारवाद हा खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वर्चस्व आहे आणि ते प्रत्येक आता या विधानसभेत देखील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक उमेदवार जे आहे ते गावित परिवारातला आहे। नाही, विषय असा आहे की माणसानं एकाच पक्षामध्ये तिकीट दिली तर परिवारवाद समजू शकतो, अपॉइंटमेंट असली तर परिवारवाद समजू शकतो। जेव्हा जनतेसमोर जाऊन ते निवडून येतात त्याला परिवारवाद म्हणता येणार नाही, कारण जनतेची म्हणजे निवड आहे। जनतेला वाटतं की ही माणसं काम करू शकतात म्हणून जनता निवडते। हे काही नेमणूक केलेली नाही की घरचा आहे लग्गा लावून त्याला नेमणूक करायची, अशी गोष्ट नाही आहे। आणि बघा, आमचे बंधूंना काँग्रेसमध्ये तिकीट दिलं, आम्ही आहे भाजपमध्ये, आमच्या एका बंधूला दिलं तिकीट त्यांनी काँग्रेसमध्ये। मग काहीतरी कॅलिबर असलं पाहिजे, म्हणजे लोकांच्या सेवेबद्दल असेल, लोकांची आवड निवड असेल म्हणूनच दिलं आहे। याला काय परिवार म्हणता येणार, परिवारवाद म्हणता येणार नाही, कारण लोकांची निवड ही अत्यंत महत्वाची आहे, पक्षांची निवड आहे आणि त्यामुळे याला परिवार हा संदर्भ लागू शकत नाही। परिवारवाद केव्हा सांगू आपण की कोणाला तरी आहे, व्यक्ती आहे आणि त्याच्या नातेवाईक आहे, त्याला नेमणूक केली, लोकांनी जनतेने निवडून दिल्यावर परिवादाचा प्रश्न उद्भवत नाही। साहेब, राज्यात महायुतीच्या किती जागा येतील? राज्यामध्ये सत्तेत बसण्या एवढ्या महायुतीच्या जागा येतील। आपण 7व्यांदा आमदार होणार आणि मंत्रीपद आमचा पक्ष ठरवेल की मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही। धन्यवाद, थँक्यू। हे होते राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि सत्तेत पुढे अशी महायुतीची जागा येतील आणि परत महायुती हे सत्तेत येईल असे वक्तव्य डॉक्टर गावित यांनी केले आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।